हॅलो एव्हरीवन, तुम्ही बघू शकता मी माझे केस धुतलेले आहेत आणि आता मी इथे लिव्ह इन हेअर कंडिशनर यूज करते. ते आहे अराताचं. इथे मी थोडीशी क्वांटिटी घेते आता कंडिशनरची आणि मी आता माझ्या केसांना हे अप्लाय करणार आहे. छान प्रकारे ब्लेंड करून झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक स्ट्रँडला हे कंडिशनर अप्लाय होईल असं यूज करा. छान प्रकारे इव्हनली स्प्रेड झालं पाहिजे हे. इथे मला असं वाटतंय की आता थोडीशी क्वांटिटी पाहिजे म्हणून मी थोडंसं कंडिशनर पुन्हा घेते. ज्यांचे केस लो पोरोसिटीचे आहेत त्यांना शक्यतोवर जास्ती कंडिशनर यूज केलं तर छान लुक येतो. त्यामुळे मी इथे जास्तीच लावते जरा. आणि हा जो तुम्ही लुक बघताय तो विदाऊट हेअर कंडिशनर आहे. हे जे आहे ते लिव्ह इन कंडिशनर आहे. मी केस धुतल्यानंतर नेहमी तसं कंडिशनर लावते, पण मग मला तुम्हाला दोन्ही लुक दाखवायचे, एक विथ कंडिशनर अँड विदाऊट कंडिशनर. फक्त लिव्ह इन क्रीम आणि कंडिशनरसोबतचा हा लुक. तर आता बघा, स्ट्रँड्सच्या मुळाला न हे करता बाजूला करायचे. रूट्सच्या बाजूला तुम्हाला करायचं आहे आणि आता छान प्रकारे तुमचे सगळे क्लम्प्स वगैरे जातील आणि एक छान कर्ली लुक येईल केसांना. त्यांना स्क्वीज करायचं आहे. अशाच प्रकारे सगळे केस तुम्हाला विंचरून घ्यायचे प्रोडक्ट अप्लाय केल्यानंतर आणि एक पॅटर्न स्क्रंच करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कर्ल्स दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही राऊंडही करू शकता. मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते आता, ज्यात तुम्ही फक्त एक ट्विस्ट करायचं आहे, केसांना कर्ल करायचं आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता आणि स्क्रंच करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान डिफाईन कर्ल्स दिसत आहे माझे. आणि सुकल्यानंतर तर डेफिनेशन खूप छान येते. त्यामुळे तुम्ही असंच अप्लाय करून कर्ल्स करून घ्यावे. तर आता इथे मी अप्लाय केलं आहे. तर आपण नेक्स्ट स्टेप बघणारच आहोत. त्याआधी मी छान प्रकारे ट्विस्ट केलं आहे. जी आहे हेअर जेलची. मी इथे अराताचंच कर्ली हेअर जेल यूज करते. ॲक्च्युली हे प्रोडक्ट्स मला आवडले कारण त्यांनी एक मला डिफाईन लुक दिला माझ्या कर्ल्सला. मी ते काय पेड प्रमोशन्स वगैरे नाही करत आहे, पण तरीही हे प्रोडक्ट्स मला खूप आवडले. तर इथे मी थोडीशी क्वांटिटी घेते आणि अगदी तसंच अप्लाय करायचं आहे केसांना. हेअर जेल आपण यूज करतो कारण आपल्याला एक तसाच लुक पाहिजे असतो. कारण जर तुम्ही लिव्ह इन कंडिशनर लावून तसंच सोडलं तर शक्यता असते की ते तुमचे कर्ल्स डिस्टर्ब होईल सेकंड किंवा थर्ड डेला. पण जर तुम्ही हेअर जेल यूज केलं ना तर ते फिक्स राहतील. एकदम मस्त सेट होतात हेअर जेलनी केस. मुळातच कर्ली हेअरला हँडल करायचं एवढंही असं अवघड नाही आहे, पण अवघड बनवलं गेलं आहे. खूप सोपं आहे. 2-3 स्टेप्सचं असतं आणि इझी. आणि खरं सांगू, हे करायला खूप मजा येते. बघू शकता. जे स्टँड्स राहिले ते छान प्रकारे कवर करायचे. वाव. आता आपण बघू सुकल्यानंतर. तर बघू शकता किती छान मस्त झालेत केस माझे. एकदम बाउन्सी कर्ल्स. वाव. ओके, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.